आज आपण ताज्या हिरव्यागार मेथीपासून अगदी रोजच्या जेवणात बनवू अशा वेगवेगळ्या 5 रेसिपीज बघतोय। साध्या सोप्या रेसिपीज आहेत। नमस्कार, वृषालीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। प्रकार पहिला, एक कढई घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल घ्यायचे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचे। त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेलं लसूण घालायचं आहे। लसूण छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घालायचे आहेत। त्यानंतर सर्व परतून झाल्यावर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि आपण अगदी बारीक कट करून घेतलेली मेथी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। मेथी छान परतून घ्यायची आहे। साधारण 1.5 ते 2 मिनिटांपर्यंत आपल्याला मेथी परतून घ्यायची आहे। आणि इथे तुम्ही बघू शकतात मेथी छान शिजलेली आहे। आता आपण यामध्ये पाणी घालूया। मी पाणी छान गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं पाणी आपल्याला यामध्ये घालायचे। साधारण 2.5 ते 3 ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला। आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। अशा प्रकारे हे पाणी आपल्याला एखादा मिनिटभर उकळू द्यायचे। त्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ घालूया। पाण्यामध्ये बेसन पीठ मिक्स करण्यासाठी इथे मी एक रवी घेतलेली आहे। या रवीमुळे बेसन पीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या गाठी होत नाहीत। आज आपण मेथीचं पिठलं बनवतोय। अशा प्रकारे रवीच्या साहाय्याने आपल्याला हे बेसन पीठ हलवून घ्यायचं आहे। यामध्ये अजून अर्धी वाटी बेसन पीठ मी घातलेलं आहे। साधारण 1.5 वाटी बेसन पीठ पिठल्यासाठी मी वापरलेलं आहे। त्यानंतर ज्या छोट्या छोट्या गाठी आहेत त्या आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने मोडून घ्यायच्या आहेत। आणि आता यामध्ये एकही गाठ राहिलेली नाहीये। पिठलं अगदी छान आपण घोटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये एकही गाठ नाहीये। आता आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे यावर बबल्स आल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि हे आपल्याला आता 5 मिनिटांसाठी असंच शिजू द्यायचे। 5 मिनिटांनंतर मेथीचं पिठलं बनवून तयार आहे। रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हे पिठलं बनवू शकतात। हे पिठलं चवीला खूप छान होतं आणि अगदी पटकन तयार होतं। रोजच्या जेवणातील रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तुम्ही हे पिठलं ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतात। भातासोबत सुद्धा हे पिठलं खूप छान लागतं। आज मी पिठल्यासोबत बाजरीची भाकरी बनवलेली आहे। बाजरीच्या भाकरीसोबत हे पिठलं अगदी अप्रतिम लागतं। त्यासोबत कांदा, काकडी, गाजर आणि लोणचं अगदी छान गावरान बेत बनवून तयार आहे। आता आपण दुसरी रेसिपी बघूया। त्यासाठी मी इथे मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मेथी आपल्याला अगदी छान बारीक कट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी मेथी अगदी बारीक कट केलेली आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचे। त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। 3 ते 4 तुकडे आल्याचे घेतलेले आहेत। 2 चमचे धणे घ्यायचे आहेत। 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे। 1 चमचा जिरं घ्यायचे। हे सर्व आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे। ह्याचं वाटण बनवायचे। त्यानंतर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे रवा घालून घ्यायचा आहे। बारीक रवा मी इथे घेतलेला आहे। 2 चमचे आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे आणि आपण तयार केलेलं वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता वाटण अगदी बारीक केलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि थोडंसं तूप घालायचं आहे। त्यानंतर बारीक कट केलेली मेथी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सर्व साहित्य आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिले। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा बनवायचा आहे। इथे गोळा बनवून तयार आहे। आपल्याला याला 20 मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटांनंतर गोळा आपल्याला थोडासा मळून घ्यायचा आहे।
त्यानंतर अशा प्रकारे त्याचे गोल गोळे करून घ्यायचे आहेत। इथे अशा प्रकारे मी मोठे मोठे 4 गोळे याचे केलेले आहेत। त्यानंतर आपल्याला एक एक गोळा घेऊन याचा एक एक पराठा लाटून घ्यायचा आहे। आणि इथे 4 पराठे लाटून झालेले आहेत। सर्व पराठे आपल्याला इथे पोळपाटावर काढून घ्यायचे आहे। त्यापैकी फक्त 2च पराठे आपल्याला इथे घ्यायचे आहेत। तर एक पराठा मी इथे काढून घेतलेला आहे। त्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचे। तुम्ही इथे तेलाच्या ठिकाणी तूप सुद्धा वापरू शकता। तेल पराठ्यावर व्यवस्थित पसरवून घेऊया। त्यानंतर आपल्याला यावर थोडंसं गव्हाचं पीठ घालायचे आणि आता यावर आपल्याला दुसरा पराठा ठेवून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे त्याला। त्याच्या सर्व कडा आपल्याला व्यवस्थित बंद करायच्या आहेत। त्यानंतर दुसऱ्या पराठ्यावर सुद्धा आपल्याला तेल लावून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं पीठ घालून घ्यायचे। आता या पराठ्याचा रोल करून घेऊया। अगदी व्यवस्थित प्रेस करत आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे। रोल करून झाल्यानंतर ह्याच्या कडा अशा प्रकारे आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये याला कट करायचं आहे आणि ह्यातील एक रोल घेऊन आपल्याला तो प्रेस करायचा आहे। तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे त्याचा गोल होतो। सर्व रोल अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचे। आता इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। तर यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि त्यामध्ये सर्व रोल आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला आज। तुम्ही याला डीप फ्राय सुद्धा करू शकतात। वरच्या बाजूने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालून यावर झाकण ठेवून घ्यायचे। हे रोल तुम्ही तुपात सुद्धा शेकू शकतात। खालच्या बाजूने रोल झाल्यानंतर आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे। यावर परत एकदा थोडंसं तेल घालून घेऊया। दोनही बाजूंनी रोल व्यवस्थित शेकून झाल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकतात रोल छान शेकून झालेले आहेत आणि इथे आता मेथीचे रोल बनून तयार आहेत। तुम्ही हे रोल चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकतात। अगदी छान खुसखुशीत रोल तयार झालेले आहेत। त्यानंतर तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं आणि हिंग घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून घालून घ्यायच्या आहेत। परतून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सर्व। त्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला लसूण घालायचं आहे आणि लसूणसुद्धा छान परतून घ्यायचं आहे। एक मध्यम आकाराचा कांदा कट केलेला आहे तो यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि थोडासा गरम मसाला घालूया। मसाला छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कट करून घेतलेली मेथी घालायची आहे। साधारण 1 प्लेटभर मेथी मी इथे कट करून घेतलेली आहे। मेथी छान परतून घ्यायची आहे आपल्याला। तुम्ही बघू शकतात मेथी अगदी छान परतून झालेली आहे। इथे मी 1 वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ती आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला। मूग डाळ आधी स्वच्छ धुवून ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला फोडणी करायची आहे। त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 कप गरम पाणी घातलेलं आहे। आपल्याला यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे। हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। याला छान उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवून डाळ शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। थोड्या वेळाने परत एकदा चेक करूया। डाळ आता अर्धवट शिजलेली आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। अजून पूर्ण पाणी आटलेलं नाही आहे। पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे परत शिजवून घ्यायचं आहे। आणि आता मेथीची भाजी घालून बनवलेली मूग डाळ तयार आहे। तुम्ही ही डाळ टिफिनसाठी किंवा प्रवासात न्यायची असेल तेव्हा सुद्धा बनवू शकतात। अगदी छान होते।
चौथा प्रकार बघूया। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालूया, जिरं घालूया, त्याचबरोबर थोडासा हिंग घालूया, थोडासा कट केलेला लसूण घालायचा आहे। लसूण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 छोटा कांदा कट करून घालायचा आहे। कांदा आपल्याला मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि आता कांदा परतून झालेला आहे, यामध्ये आपण कट केलेली मेथीची भाजी घालूया। भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून परतून घेऊया। आता यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि 1 चमचा लाल तिखट घालूया, त्याचबरोबर थोडासा गरम मसाला घालूया। इथे गरम मसाल्याऐवजी तुम्ही गोडा मसाला सुद्धा वापरू शकता। सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। आता ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। आपल्याला ह्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, बटाटा शिजेल एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून यावर झाकण ठेवून आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता बटाटा आता शिजलेला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बटाटा छान शिजलेला आहे आणि आता इथे मेथी घालून केलेली बटाट्याची भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी टिफिनसाठी बनवू शकतात। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे, त्याचबरोबर चवीला सुद्धा खूप छान लागते। मेथीच्या भाजीचा 5वा प्रकार बघूया। मी एक मेथीची गड्डी तोडून तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपण ही मेथी कट करून घेऊया। मेथीची भाजी आपल्याला छान बारीक कट करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकतात मी अगदी बारीक कट करून घेतलेली आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर 4 आल्याचे तुकडे घ्यायचे आहेत। त्यानंतर 2 चमचे धणे घेऊया आणि 1 चमचा बडीशोप घेऊया। बडीशोप आणि धण्यांमुळे या पराठ्यांना खूप छान चव येते। तुम्ही जर धणे आणि बडीशोप वापरत नसाल तर नक्की वापरून बघा, पराठे खूप छान टेस्टी होतात। त्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये जिरं घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे पराठे छान मऊ होतात। आपण तयार केलेलं वाटण सुद्धा यामध्ये घालून घेऊया। तसेच अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट यामध्ये घालूया। तुम्ही इथे लाल तिखटऐवजी हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात। त्यानंतर आपल्याला इथे 1 चमचा तूप घालायचं आहे यामध्ये आणि बारीक कट करून घेतलेली मेथी सुद्धा आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे। मेथी आपल्याला छान बारीक कट करूनच घ्यायची आहे, त्यामुळे पराठे अगदी छान होतात। त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया। हे सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पाणी आपल्याला एकदाच खूप सारे न घालता थोडं थोडं घालून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैलसर सुद्धा मळायचा नाहीये, व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे पीठ मळून झालेलं आहे। यावर झाकण ठेवून आपण हे 15 मिनिटं असंच झाकून ठेवूया। 15 मिनिटांनंतर मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता आपण याचा पराठा बनवून घेऊया। एक छोट्या आकाराचा गोळा घेऊन आपल्याला याचा पराठा बनवून घ्यायचा आहे। साधी चपाती बनवताना आपण ती 4 पुडाची बनवतो, परंतु पराठा आपण 2 पुडाचाच बनवणार आहोत। अशा प्रकारे लांबोळका लाटून त्यावर तेल टाकून आणि थोडंसं पीठ टाकून त्याला प्रेस करून बंद करून घ्यायचं आहे। 2 पुडाचा पराठा व्यवस्थित छान फुगतो। पराठा जर 4 पुडाचा बनवला तर तो शेकताना फुगत नाही आणि कडक होतो, म्हणूनच आपल्याला 2 पुडाचा पराठा बनवायचा आहे, जेणेकरून तो छान फुगेल आणि मऊ लुसलुशीत होईल। तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे। आपल्याला पराठा खूप जास्त पातळ करायचा नाहीये, मीडियम ठेवायचा आहे।
आता पराठा शेकून घेऊया। तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला पराठा त्यावर टाकून घ्यायचा आहे। तुम्ही तेलाऐवजी इथे तूपसुद्धा वापरू शकतात पराठा शेकण्यासाठी। त्यानंतर वरूनसुद्धा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। खालच्या बाजूने पराठा झाल्यानंतर आपल्याला त्याला पलटवून घ्यायचं आहे। परत आपल्याला थोडंसं कडेने तेल सोडून घ्यायचं आहे। पराठा बिना तेलाचा शेकला तर तो कडक होतो, त्यामुळे आपल्याला तेल टाकूनच पराठा शेकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात पराठा इथे थोडासा फुगलेला आहे। 4 पुडाचा पराठा केला तर तो बिलकुल फुगत नाही, त्यामुळे पराठा मऊ न होता कडक होतो। बाकी पराठे सुद्धा आपण अशाच प्रकारे शेकून घेऊयात। तर मेथीचे पराठे छान मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी परत मी तुम्हाला एकदा टिप्स सांगते आहे। पराठे बनवण्यासाठी भाजी आपल्याला अगदी बारीक कट करून घ्यायची आहे। गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ, त्याचबरोबर 1 चमचा तूप घालायचं आहे। पराठा आपल्याला 4 पुडाचा न बनवता 2 पुडाचा बनवायचा आहे आणि पराठा आपल्याला तूप किंवा तेल लावून शेकायचा आहे। तर या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा मेथीचे पराठे छान मऊ आणि लुसलुशीत असे बनवा। कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। त्याचबरोबर असेच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।